नमस्कार. नाश्त्यासाठी पौष्टिक असं रोज रोज काय बनवायचं प्रश्न पडत असेल तर आज मी मस्त पालक आणि मूग डाळचा कुरकुरीत असा डोसा दाखवते. त्यासाठी मूग डाळ मी रात्रभर भिजत ठेवलेली होती. गावरान मूग डाळ आहे. याला थोडेसे साली आहेत. तर ही भिजवलेली मूग डाळ जी आहे ती आपण मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत. त्यासोबतच मी मूठभर पालक छान धुवून घेतलेली ती तोडून घातलेली आहे. सोबतच यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सर जारचं झाकण लावून आपण हे छान बारीक असं वाटून घेणार आहोत. तर याची बघा मी छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता यामध्ये 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घालते आणि पाव वाटी साधारण 2 चमचे मी तांदळाची पिठी घातलेली आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं, थोडं पाणी घालायचं आणि आता हे सगळं बॅटर पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. त्यामुळे ज्वारीच्या पिठाच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत. तर हे बॅटर फिरवून घेतल्यानंतर हे एका आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. हे बॅटर हलवून तुम्ही थोडा वेळ झाकूनही ठेवू शकता. आता इकडे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला. तवा छान ग्रीस करून घ्यायचा तेलाने, थोडंसं पाणी टाकायचं आणि छान पुसून घ्यायचा आणि यावरती छान कुरकुरीत असे आपण डोसे करून घेणार आहोत. तर जे पाण्याचं बॅटर आहे ते तुम्ही डोस्याच्या कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे. छान असा डोसा आपण घालून घेतला आहे. वरून थोडंसं तेल घालायचं किंवा तूप घालू शकता आणि मस्त एका साईडने कुरकुरीत झाला की तो पलटी करून दुसऱ्या साईडने कुरकुरीत असा भाजून घ्यायचा. सोबतच यासोबत मी 2 चटण्याही बनवलेल्या आहेत. याची फुल रेसिपी मी चॅनलवरती टाकली आहे. लिंक मी वरती त्रिकोणात देते, नक्की पहा.